डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर परिसरामध्ये रस्त्याची चाळण झालेली आहे। मी सध्या उभा आहे त्याच दत्तनगर म्हणजेच डोंबिवलीमधला मुख्य झेंडा चौकामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले या रस्त्यावरती दिसून येत आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर हा डोंबिवलीचा मुख्य चौक आहे आणि या चौकाच्या बाजूला एक प्रगती कॉलेज देखील आहे आणि त्याचबरोबर 3 ते 4 शाळा देखील या ठिकाणी आहे। त्यामुळे पहाटेच्या वेळेला या ठिकाणून जाणाऱ्या नागरिकांची, पालकांची व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात हाल होते, मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे। विशेषतः पाहायला गेलं तर याच रस्त्याच्या बाजूला आपण पाहू शकता ग प्रभाग क्षेत्राचं या ठिकाणी रस्ता दुरुस्ती करायचं या ठिकाणी एक रोड रोलर उभा आहे व हा रोड रोलर फक्त या खड्ड्याच्या बाजूला उभा आहे। नेमका हा रोड रोलर या खड्ड्यावरती कधी चालणार याची वाट डोंबिवलीकर पाहत आहेत, कारण या खड्ड्यांमध्ये एकंदरीत पाहिलं तर दगडी असतील किंवा माती असेल किंवा डांबर असेल हे टाकल्यानंतरच हा रोड रोलर चालण्याची शक्यता आहे। एकीकडे रस्त्यावरती रोड रोलर उभा आहे तर दुसरीकडे हे खड्डे मोठमोठ्यामध्ये या ठिकाणी मोठमोठे खड्डे या रस्त्यावरती पडलेले आहेत। त्यामुळे डोंबिवलीकरांमध्ये मोठा संतापाचं वातावरण आहे। आपण पाहू शकता ही शाळेची बस आहे, ज्या पद्धतीने शाळेची बस या ठिकाणहून जाते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काही खड्ड्यामध्ये अडकल्याची पण घटना या ठिकाणी घडतात। अनेक अपघात देखील या रस्त्यावरती घडताना पाहायला मिळतात। त्यामुळे या रस्त्याचं आणि या खड्डे बुजून या रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर करावी अशी मागणी आता डोंबिवलीकरांकडून केली जात आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।